नमस्कार, माझे नाव आयुष अनुप आफरे। आज मी तुमच्यासमोर एक नाट्यछटा सादर करणार आहे। माझ्या नाट्यछटेचे नाव आहे देश बचाव। आई काय ग हे? रोजच क्लासला जाताना काहीतरी काम सांगत असतेस, काय म्हणतेस? गेटवरच्या भाजीवाल्याकडून 1 किलो बटाटे आणू? बरं ठीक आहे, पण त्यासाठी एवढी मोठी कापडी पिशवी कशाला पाहिजे? माझे मित्र हसतील ना मला। अगं आई, त्या भाजीवाल्यांकडे प्लास्टिक पिशव्या असतात ना, त्यातूनच आणतो ना बटाटे। हे कापडी पिशवी नको मला। काय म्हणतेस? प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आली आहे? पिशवी देणाऱ्याला 500 रुपये दंड। अच्छा, म्हणूनच तर आजकाल दुकानवाले प्लास्टिक पिशव्या ठेवत नाही। पण आई, तूच तर म्हणतेस ना प्लास्टिक पिशव्यांनी शॉपिंग अगदी सोपी झाली आहे, मग आता का नाही वापरून देत? काय म्हणतेस? प्लास्टिकच्या कचऱ्याचा फार मोठा प्रश्न आहे। तरीच काल मी न्यूज मध्ये पाहिलं होतं की ड्रेनेज पाईप मध्ये प्लास्टिक पिशवी अडकून पावसाळ्यात रस्त्याची नदी झाली होती। आणि बाबा सांगत होते ना, कचरा कुंडीतल्या कचरा खाणाऱ्या गायीच्या पोटात कितीतरी किलोने प्लास्टिक सापडलं होतं। बिचारी गाय ती। माणसांच्या चुकीमुळे बिचाऱ्या प्राण्यांना किती त्रास होतो ना ग। आपण पण आजपासून प्लास्टिक पिशवीतून कचरा टाकायचा नाही। आमची ट्रिप गेली होती ना अलिबागला, तिथं एवढा कचरा झाला होता, अक्षरशः मोठा डोंगर बनला होता। एवढा सुंदर समुद्र आहे, पण अगदी घाण दिसत होता। मला तर ना वाटतंय या प्लास्टिक पिशव्या म्हणजे पाकिस्तान सारखाच आपला मोठा शत्रू आहे। आपण गेल्या वर्षी कसं पाकिस्तानला धडा शिकवला होता, तसं या शत्रूला धडा शिकवायचा उपाय म्हणजे कापडी पिशव्या। तरीच परवा आमची क्राफ्ट टीचर आम्हाला कापडी पिशव्या बनवायला शिकवत होती। मला तर ना राग